हेलो, हाय, नमस्कार नमस्कार नमस्कार. आज आम्ही अबोलीच्या टीम तर्फे मी आणि अबोली इकडे आलेलो आहोत आणि आज तुम्हाला लाईव्ह भेटायला येण्यामागचं सगळ्यात प्रमुख कारण असं आहे की आमच्या सिरियलमध्ये, आमच्या मालिकेमध्ये एक नवीन पात्र आलेलं आहे, मनवा. आणि मागचे अनेक दिवस तुम्ही मनवाबद्दल आमच्या मालिकेमध्ये ऐकताय. कोणीतरी मनवा नावाची मुलगी येणार आहे, कोण आहे ही मनवा? आणि आमच्या अबोलीने तर एकदम ध्यासच घेतलेला आहे की कोण मनवा आहे, तिला शोधून काढायचं आहे. आणि त्यासाठी मागचे काही भाग तुम्ही बघितले असालच की अबोलीने फायनली तिला शोधून काढलेलं आहे. आणि आज या मनवाचं अबोलीच्या संपूर्ण टीम तर्फे स्वागत करण्यासाठी आणि आपल्या परिवारात सामील करून आणि स्टार प्रवाहावर परत एकदा आपल्या कोमलचं स्वागत करण्यासाठी पण एका वेगळ्या भूमिकेत स्वागत करण्यासाठी आम्ही आज इथे आलो आहोत. सो ही आहे आपली अबोली मधली मनवा. तर मनवा, तूच सांग तुझ्या पात्राबद्दल, तुझ्या कॅरेक्टर बद्दल. तर पहिल्यांदा मला छान वाटतंय की मी परत एकदा स्टार प्रवाहावर येते आणि म्हणजे मला फॅमिलीत आल्यासारखं वाटतंय, कारण परत एकदा स्टार प्रवाह आणि छान वाटतंय. एक नवी आणि एक वेगळी भूमिका आहे, छान शेड आहे त्या भूमिकेला. जसं तुम्ही मला पहिल्या पात्राला जे माझं कॅरेक्टर होतं अंजिगे, त्याला तुम्ही जितकं प्रेम दिलं तितकंच मनवाला पण द्या. मजा आहे, मस्त वाटतंय काम करायला, मजा येते अबोली सोबत आणि अंकुश दादा सोबत. छान वाटतंय. सगळेजण तुला हाय मनवा, हाय मनवा, हाय, हॅलो. आणि तू खूप छान दिसतेय, तुझा हा लुक थँक्यू, सगळ्यांना आवडतोय. मनवा, तुला अबोलीच्या टीम मध्ये आल्यानंतर जेव्हा तू पहिल्यांदा तुला कळलं की तू अबोली ही मालिका करायची आहेस, तेव्हा पहिलं फिलिंग काय होतं तुझं? कसं वाटलं तुला? छान वाटलं. आणि काय चॅलेंजेस वाटले या भूमिकेबद्दल? चॅलेंजेस म्हणजे आता ते मला हळूहळू सापडतंय की काय कसं काय कॅरेक्टर असेल, काय शोध सुरूच आहे माझा. आणि अबोलीतल्या सहकलाकारांबरोबरचा अनुभव खूप छान. म्हणजे मी पहिल्या दिवशी ज्या वेळेला शूट केलं त्याच वेळेला मी अबोलीला बोलले की मला असं छान वाटलं, म्हणजे नर्वस फील नाही झालं. तुम्ही म्हणजे हे सगळ्याचं खूप सामावून घेऊन काम करता. अरे होईल रे, होतंय, मस्त आहे, छान आहे, असं करून बोलतात ना, छान वाटतं काम करायला. प्रेक्षकांचे पण आशीर्वाद तुला येतात. संगीता म्हणून आहेत, त्यांनी असं सांगितलं की लव्ह यू मॅम, तुम्ही पुन्हा एकदा स्टार प्रवाहावर आमच्या भेटीसाठी आलात, तुमचे खूप खूप धन्यवाद, असं थँक्यू कमेंट केलीस. अमित आहे, अमित भानुशाली, म्हणजे तो म्हणतो हे हाय ऑल ऑफ यू, सो गुड टू सी यू अगेन, यू ऑल आर रिअली वर्किंग फॅन्टॅस्टिक. थँक्यू सो मच. बरं, मला आता एक अजून एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे की मनवा आणि अबोली अशा स्टार प्रवाहाच्या दोन नायिका एकाच मालिकेत एकत्र आल्या, तर तुम्ही दोघी जेव्हा एकत्र समोरासमोर आलात पहिल्या सीनला, तेव्हा काय दडपण होतं, काय फिलिंग होतं आणि कसा झाला सीन? अजिबात काही दडपण नव्हतं, कारण की ती खूप म्हणजे अगदीच रेडिंगच्या वेळेस सुद्धा तिने पहिल्यापासूनच तिचं जे कॅरेक्टर पकडलं होतं आणि ती ज्या एनर्जीने आली होती किंवा ज्या जोशात ती आली होती त्यावेळेस असं वाटलं की कमाल, म्हणजे तिला बघूनच असं वाटलं की कमाल. पहिला परफॉर्मन्स असतो जेव्हा एक कुठलाही अभिनेता किंवा अभिनेत्री पहिल्यांदा कॅरेक्टर करतं, तेव्हा जरा दडपण असतं, जसं तिलाही होतं. पण ती इतकी गोड आहे की तिने सगळं व्यवस्थित सांभाळून घेतलं आणि छान मज्जा आली आम्हाला पहिलाच सीन शूट करताना. खरंच मस्त वाटलं. म्हणजे मला वाटलंच नाही की मी दुसरीकडे कुठेतरी अनोळखी ठिकाणी आले किंवा असं काय. म्हणजे आपलीच माणसं आहेत सगळे, असं करून मी मस्त मजा केली आणि मजा येते. आणि तुम्ही नक्की पहा 10:30 वाजता स्टार प्रवाहावर अबोली, कारण आता इथून पुढे मनवा या शिंदे कुटुंबांमध्ये काय काय येऊन राडे घालणारे, काय काय मजा येणार आहे. शिंदे कुटुंबामध्ये राडे असतात. आता अजून मी येऊन घालणार आहे, ते सगळं नक्की बघा. प्रेक्षकांचे काही प्रश्न असतील तर घेऊया आपण. सगळे हेच म्हणतात तुला की अंजू तू परत आली स्टार प्रवाहावर, खूप छान वाटतंय. सगळे हाय. मला पण छान वाटतंय आणि अंजूला जसं प्रेम दिलं आणि देताय तसंच मनवाला पण द्या. बरं, मी तुला एक वेगळा प्रश्न विचारतो की अंजी आणि मनवा या दोन पात्रांमध्ये तुला साम्य काय वाटतं आणि ही दोन पात्र करत असताना तुला तुझ्यामध्ये वैयक्तिकरित्या अभिनेत्री म्हणून काय बदल करावे लागले?
बदल म्हणजे अंजी इनोसंट होती, तशीच मनवा पण आहे, पण ती कधी कधी होती. अंजी तशी पहिल्यापासूनच थोडी इनोसंट, पण मनवा पण आहे, पण ती कधी कधी सिच्युएशन वाईज ती अशी अप अँड डाऊन सुरू असतात तिचे. आणि अंजी पण करताना मला पहिल्यांदा काही कळत नव्हतं, पण नंतर हळूहळू मला अंजी सापडली आणि ती अशी, आता मी सगळं सांगितलं तर पुढे काही मजा राहणार नाही, त्यामुळे मी आता काही सांगत नाही, त्यासाठी तुम्हाला बघावं लागेल अबोली. सगळेजण हाय हाय म्हणतात. प्रेक्षकांनाही काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. आज तुमच्या प्रश्नांची उत्तर द्यायलाच आम्ही इथे बसलेलो आहोत. मनवा तू खूप गोड दिसतीये. सगळे एका जणाने कमेंट केली की अंजू मॅडम तुमची या सिरियल मध्ये काय भूमिका असेल? त्यासाठी तुम्हाला बघावं लागेल. थोडक्यात काय की त्यांना सांगितलेलं आहे काही जास्त बोलू नका भूमिकेबद्दल, हे प्रेक्षकांना मालिकेत बघू दे, हो की नाही? हो. सगळेजण हाय हाय हायच म्हणतात. मला वाटतं आज माझा 4था दिवस आहे शूटचा, पण मला मज्जा येते. असं वाटत नाही काय की मी कुठे आले, काय कसं आहे, नर्वस वगैरे काही नाही. हे सगळे मला खूप कम्फर्ट करतात आणि मज्जा येते. म्हणजे मी राडेच घालते ना आल्यापासून, तर राडेच चाललेत माझे. एका कुटुंबातून बाहेर पडून दुसऱ्या कुटुंबात आल्याचं फिलिंग. हो हो, पण तरी एकाच कुटुंबात आहे. स्टार प्रवाहाच्या. तुला अजून काही बोलावं असं वाटतंय? कारण आज आम्ही खास तुझ्यासाठी. बरं, तुला हेही विचारतायत की तू परत एकदा स्टार प्रवाहावर काम करतेयस, तू पुन्हा एकदा वेगळ्या मालिकेतून लोकांच्या भेटीला येतेस, तर तुला कसं वाटतंय? म्हणजे तुझी काय फिलिंग आहे? मला छान वाटतंय, मस्त वाटतंय मला. मी खूप खुश आहे आणि मला खरंच छान वाटतंय. बरं, आता मी एक प्रश्न विचारतो. अबोली मालिका ज्यावेळी करायची असं तुला कळलं तेव्हा जाऊन किती एपिसोड्स पाहिले अबोलीचे? किंवा या मालिके, कारण नॉर्मली मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की आमची खूप इच्छा असते की आम्ही एकमेकांच्या मालिका पाहाव्यात, पण परिस्थिती अशी आहे दैनंदिन मालिकांची की इतकं हेक्टिक शूटिंग असतं की आम्हाला आमचे स्वतःचे एपिसोडही खूप असे घाईगडबडीत पाहावे लागतात. कारण जवळजवळ 15-16 तास शूटिंगमध्ये जातात. त्यामुळे आम्ही बऱ्याचदा स्टार प्रवाहाच्या इव्हेंट जे असतात, ज्या त्या इव्हेंट्सना आम्ही एकमेकांना भेटतो, एका परिवाराचा एक कुटुंब म्हणून आम्ही सगळे एकमेकांना भेटतो. आणि त्यावेळी आम्ही खरंच एक छान मैत्री होते सगळ्यांची, पण एकमेकांचे एपिसोड्स पाहिलेले नसतात, पण प्रोमोज बघितलेले असतात. कारण प्रोमो सतत वेगवेगळ्या समाज माध्यमांवरती दिसत असतात आणि त्यातूनच आम्ही त्यांच्या कामाचं कौतुक करत असतो. तसं जेव्हा अबोली मालिकेविषयी तुला कळलं की आपल्याला ही मालिका करायची आहे, तेव्हा त्याची पार्श्वभूमी काही जाणून घेण्याचा प्रयत्न केलास का? की तू म्हणालीस नाही डायरेक्ट मी येणार आणि मी माझं मनवा म्हणून बॅटिंग करून जाणार? सेकंड ऑप्शन आहे तुझ्या हसण्यावरनं तरी आम्हाला ते. याच्या आधी अबोलीने काय काय स्ट्रगल केलंय तुला माहिती आहे का? नाही, ते स्टारच्या इन्स्टा पेजवर जे ते क्लिप छोट्या छोट्या ते मी पाहिजे. पण ठीक आहे, ऑनेस्ट आन्सर दिलाय तिने, प्रामाणिकपणे उत्तर दिलंय. मनवा आमची प्रामाणिक आहे. ते तर आहेच. पुढे काय होणार आहे मालिकेत असे सुद्धा प्रश्न विचारतात. आम्ही सांगू शकत नाही होत काय होणार आहे. बरं, गंमत अशी असते की आम्हालाही साधारणतः 2-3 दिवस आधीच कळतं की मालिकेत पुढे काय घडणार आहे कलाकारांना. कारण रोज मालिकेचं शूटिंग होत असतं, रोज एपिसोड्स लिहिले जात असतात, रोजच्या रोज आमची सगळी क्रिएटिव्ह टीम, आमचे जे काही टेक्निकल सगळी मंडळी आहेत, स्टार प्रवाहाची सगळी टेक्निकल टीम, हे अहोरात्र हे जे भाग तुम्ही बघता मालिकेचे त्याच्यासाठी परिश्रम घेत असतात आणि त्यांच्यामुळे आम्ही दिसत असतो. खरं तर त्या लोकांची मेहनत खूप जास्त असते आणि त्यामुळे आम्हालाही बऱ्याचदा
असं होतं की एक दिवस आधी किंवा 2 दिवस आधी कळतं की आम्ही कधी कधी तर सेटवर आल्यावरही कळतं की आज काय करणार आहोत. पण जशी तुम्हाला मजा येत असते तशीच आम्हालाही ती गोष्ट कशी चालली आहे हे बघताना खूप मजा येत असते. कोमल अमेय बर्वे म्हणून आहेत, त्यांनी कोमल ऑल द बेस्ट, मज्जा कर. हे आम्या येस आम्या, तुझा निरोप पोचला माझ्यापर्यंत. उमेश तळगावकर म्हणून आहेत, त्यांनी असं केलं की अंजुताई तू खूप छान ऍक्टर आहेस, मला तू खूप आवडतेस, तुझी ऍक्टिंग खूप आवडते. थँक्यू उमेश. बरं, आता तू अबोलीमध्ये कुठल्या कुठल्या पात्रांबरोबर आतापर्यंत काम केलंस? अबोली सोबत पहिला सीन माझा अबोली, क्रिश, त्याच्यानंतर अंकुश दादा, आणि माधव महेश कोकाटे. ओके. आणि रमा, प्रतीक्षा. मी आता हळूहळू नाव. रमा करेक्ट आहे, न बघताही तुला सगळं लक्षात आहे. ओके, पुढे. आणि मीनाक्षीताई, नीता. कॅरेक्टर. या सगळ्या लोकांबरोबर काम करायचे कसे अनुभव होते? छान होते, मस्त होते. आता तरी 4था दिवस आहे, मी एवढं बोलू शकते, म्हणजे छान वाटतंय मला. बर. आणि मी असं ऐकलं की तुझं काहीतरी सॉलिड नृत्य वगैरे काहीतरी येणार आहे, असं खरं आहे का? हो हो हो. पण ते काय आहे म्हणजे ते? आणि तुला नृत्य आवडतं का? डान्स हा प्रकार तुला आवडतो? मला डान्स करायला खूप आवडतो आणि मला मनवा थ्रू इथे एक डान्स करायला मिळतोय आणि छान वाटतंय मला. पण ते काय एक सरप्राईज असणार आहे सरप्राईज प्रेक्षकांसाठी. तर मनवा कसा डान्स करते, काय करते, काय राडा घालते आणि कोणाकोणाला नाचवते तुमच्या तालावर? हाय हाय हाय. तू छान दिसतेस अंजू, तू चांगलंच करशील मला माहिती आहे. थँक्यू. पण खूप जण कमेंट करतायत. स्टार प्रवाह बरोबर काम करण्याचा अनुभव कसा आहे? तू खूप लकी आहेस की आज महाराष्ट्राची नंबर 1 वाहिनी आहे स्टार प्रवाह, आणि त्याच्यावरती बॅक टू बॅक इतक्या 2, तुझी पहिली मालिका आणि आता ही मालिका, दोन्ही इतक्या प्रेक्षकांच्या हृदयात स्थान असलेल्या मालिका आहेत. तर त्या दोन्ही मालिकांमध्ये इतके महत्वाच्या भूमिकांमध्ये तुला काम करायला स्टार प्रवाहाने संधी दिली, तर त्याबद्दल काय सांगशील? छान वाटतंय. म्हणजे पहिली जी मालिका होती माझी सहकुटुंब सहपरिवार, त्या मालिकेला पण प्रेक्षकांनी तितकंच प्रेम दिलं. आता या मालिकेला पण खूप प्रेम देताय आणि खूप देत राहा. आणि मनवावर पण प्रेम करा जसं तुम्ही अंजूवर केलं. आणि मला छान वाटतंय. स्टार प्रवाह कधी पण माझ्यासाठी म्हणजे खूप असं आपलं वाटतं सगळं, कारण माझं पहिलं काम स्टार प्रवाहावर झालं आणि छान होती जर्नी आणि छान वाटतंय. एक नितेश म्हणून आहे, त्यांनी अशी कमेंट केली की ताई तुम्हाला पोलीस वाला आवडत होतं म्हणून तुम्ही त्याच्याच मालिकात काम करताय का असं? हा, म्हणजे सहकुटुंब करताना मी अंकुश दादा सोबत एक ट्रॅक केला होता आम्ही काहीतरी छोटासा, त्याच्यामध्ये पण माझं होतं, मला पोलीसवाले खूप आवडतात म्हणून, त्यामुळे त्यांनी ते गेस केलं असेल. आणि तिकडे त्या दिवशीचा मला एक किस्सा सांगायला आवडेल की मी पहिल्यांदा माझी आणि कोमलची भेट झाली होती आणि मला असं वाटतं की मला आधी कळलं नाही, ती अक्षरशः अशी थरथर तर मला कळलं नेमकं काय बरं झालंय, मला कळत नव्हतं की इतकी मुलगी का. आणि तिचं काम मी बऱ्याचशा प्रोमोजमध्ये काही एपिसोड्समध्ये पाहिलं होतं. खूप अप्रतिम काम करते. रादर स्टार प्रवाहाच्या सगळ्याच ज्या अभिनेत्री आणि अभिनेते आहेत ते खूप छान काम करत असतात. तर त्या दिवशी मात्र ही खूप अशी थंडी वाजल्यासारखं करत होती आणि मग मी शेवटी राहून विचारलं की नेमकं काय झालंय. तेव्हा मला असं कळलं की जवळजवळ 101 का 102 ताप होता तिला. आणि फक्त त्या दिवशी माझी डेट होती, कारण मला हार्डली 4 तास यांच्या मालिकेचं शूटिंग करून पुन्हा माझ्या मालिकेचं शूटिंग करायला जायचं होतं. आणि त्याही परिस्थितीमध्ये ती तो जो पोलीसवाल्याचा जो ट्रॅक आहे की हिला पोलीसवाले आवडत असतात आणि मी तिकडनं वर्दीमध्ये माझ्या युनिफॉर्ममध्ये चालला असतो आणि एक खूप गोड सीन होता आमचा, अंजी, पशा आणि मी, आणि तो खूप छान झाला होता. पण मला त्यावेळीचं खरंच खूप कौतुक वाटलं की इतका ताप असतानाही ती कुठे जाणवून न देता तिने तितकाच तो सीन उत्तम केला होता. ती माझी पहिली ओळख होती.
एक जण आहेत त्या असं म्हणतात की अंकुश दादा मला तुमचं वर्दीवरचं प्रेम खूप आवडतं आणि छान वाटतं. तुमची सिरियल पण खूप छान बेस्ट आहे आणि आता तर अंजुताई आली आहे त्यामुळे आता सिरियल बघायला अजून मजा येणार आहे. थँक्यू सो मच. म्हणजे फायनली अंजूचं वर्दीवरचं जे प्रेम होतं ते तिला अबोलीपर्यंत घेऊन आलेलं आहे. ते एक जण विचारतायत की जसं अंजलीला अंजू असं म्हणायचे तसं मनवाला मनू असं बोलायचं का? ते अजून नाही माहिती आता, कोणालाच माहिती नाही. पण मला छान वाटतंय अबोलीमध्ये येऊन आणि मस्त वाटतंय. नवीन सुरुवात, नवीन कॅरेक्टर, नवीन सगळे लोक, म्हणजे नवीन नाही म्हणताय ना, पण यांच्यासोबत पहिल्यांदाच काम करायला मिळतंय. अबोली झालं, बाकीचे सगळे लोक झालं आणि छान वाटतंय, मस्त वाटतंय. जसं मला काम करायला मस्त वाटतंय तसं तुम्हाला पण बघायला मस्त वाटत असणार नक्कीच, कारण कालपासून माझा एपिसोड सुरू झालाय. काल पहिला एपिसोड टेलिकास्ट झालाय. अबोली तुझा अनुभव सांग, तुला कसं वाटलं मनवाबरोबर काम करताना? मला पहिल्यांदा जेव्हा कळलं की मनवा हे पात्र कोमल करतेय तेव्हा आमची ओळख जी होती ती फक्त स्टार प्रवाहाच्या आपल्या कार्यक्रमाला भेटणं, एकत्र डान्स करणं किंवा रिहर्सलला भेटणं एवढीच आमची ओळख होती. पण त्यानंतर जेव्हा ती सेटवर आली तेव्हा जसं तुम्ही म्हणालात की तुम्ही दोघी एकत्र आल्यानंतर तुला काय वाटत होतं, सो मला असं झालं की ती इतकी फोकस होती, ती अशी तिची स्क्रिप्ट घेऊन तिचं करत होती आणि मला हाय म्हणायला सुद्धा तिला वेळ मिळाला नव्हता. सो ठीक आहे म्हटलं ओके आता कसं डिस्टर्ब करणं, कारण तिचा एंट्रीचा सीन होता आणि बट ऑब्व्हियसली एंट्रीचा सीन म्हणजे ती अगदीच खूप त्यात गुंतली होती आणि ती खूप मेहनत घेत होती त्यासाठी. आणि जेव्हा आम्ही ऑन फ्लोर गेलो तेव्हा मी तिला म्हटलं हाय, आपण मगापासून भेटलो नाही होत पण आता मी तुला हाय करते. सो ती नंतर पहिला असं जरा झाला, बसून मास्टर झाला आणि नंतर पहिला मास्टर झाल्यानंतर हे बरोबर होतंय ना, व्यवस्थित होतंय ना, काही असेल तर मला सांगा. म्हटलं हेच मी मिस करत होते आणि मगात ही इतकी शांत होती आणि आता एकदम हे काही होत असेल तर मला सांगा म्हणजे. आणि त्यात त्या बिचारीचा म्हणजे त्याच दिवशी तिच्या 2 एंट्री होत्या आणि तिचा पहिला दिवस शूटचा आणि त्या दिवशी शूट जरा एक्सटेंड झालं होतं. तिची हॉस्पिटल मधली एंट्री सुद्धा त्याच दिवशी शूट करणार होतं आणि तिची या लुक मधली एंट्री सुद्धा त्याच दिवशी होती. सो शूट जरा एक्सटेंड झालं, पहिलाच दिवस तिचा एक्सटेंडेड शूटचा झाला. आणि नंतर ती बिचारी सकाळपासून एकटी इतकी काम करत होती आणि इतकं बोलत होती ती की नंतर तिचा पहाटे आम्ही काहीतरी 3-3:30-4ला आमचा एक हॉस्पिटलचा सीन चालू होता तेव्हा तिचा आवाज जो काही गेला होता आणि तिला जी काही सर्दी झाली होती ती पूर्ण नाकात बोलत होती आणि ती अशी खूप प्रयत्न करत होती की नाही मला व्यवस्थितच बोलायचंय, माझा आवाज तसा येत नाहीये ना, माझा हॅलो हॅलो तिचीच करत होती. सो ती एक तिची खूप चांगली आठवण आहे आणि तसं बघायला गेलं तर वेगळी आठवण आहे आणि खरंच खूप मजा आली कोमल सोबत काम करताना. आणि बघूयात आता तर कुठे काम करायला सुरुवात केली आहे, अजून आगे देखो होता है क्या. आणि मी या निमित्ताने सगळ्या प्रेक्षकांना हे पण सांगेन की अबोली या मालिकेमध्ये एक मनवा या नावाने एक वेगळा ट्विस्ट आणि टर्न येणार आहे आपल्या मालिकेला आणि त्यामध्ये अंकुश सरांची भूमिका काय असणार आहे, अबोलीची काय असणार आहे, पूर्ण घराची काय असणार आहे आणि ही मनवा नक्की कोण आहे हे तुम्हाला सगळ्यांना तर कळलं आहे, पण त्यामागे काय कारण होतं किंवा ती आपल्या घरात कशी येणार आहे आणि पुढे काय ड्रामा होणार आहे आणि परत कसे भांडणं होणार आहे ते सगळं तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पण त्यासाठी तुम्ही पाहत राहा अबोली, सोमवार ते शनिवार रात्री 10:30 वाजता फक्त आपल्या स्टार प्रवाहावर. आणि तुमचं असंच प्रेम आणि असेच तुमचे आशीर्वाद आमच्यापर्यंत पोहोचू द्या. आणि मी एवढंच म्हणेन की आजपर्यंत मागची 2 वर्ष अबोली या कुटुंबावरती तुम्ही जे भरभरून प्रेम केलेलं आहे, शिंदे फॅमिलीवर जे प्रेम केलेलं आहे तेच प्रेम मनवावरही करा, तसेच आशीर्वाद तिलाही द्या आणि आपल्या कुटुंबाचा एक भाग करून घ्या. तुम्ही नेहमीच तुमचे आशीर्वाद देत असता, तसेच मग आमच्या या मनवावरती पण राहू दे एवढीच आम्ही तुमच्याकडे
प्रार्थना करतो. सो थँक्यू Thank सो you, मच thank you so much. सगळ्यांना. आणि लवकरच मनवा तुमच्या सगळ्यांच्या भेटीला येते. आणि परत एकदा आम्ही लाईव्ह येऊ तेव्हा तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे असतील ते नक्की विचारा. आणि थँक्यू सो मच. तुला काही बोलायचंय? पाहत राहा अबोली स्टार प्रवाह रात्री 10:30 वाजता. अच्छा, करेक्ट वेळा नाही तर मला आधीच्या सिरियल. ओके, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.